हॅलो. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या पती पत्नीने अतिशय खडतर 10 वर्ष जवळजवळ जास्तीत जास्त काम केले. तिने मोलकरणीची कामं केली, भरपूर कष्ट केले, परंतु 10 वर्षामध्ये त्यांनी ते कर्ज त्या घेतलेल्या हाराचं फेडलं. आणि आता या ठिकाणी त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तिला म्हणजे त्यांना मुलंही झाली आणि त्या ठिकाणी ती आता म्हातारी दिसू लागली. व्हॉट वुड हॅव हॅपन्ड इफ सी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस? अ क्वेश्चन अराइज्ड इन हर माइंड दॅट इफ आय डिड नॉट लॉस द नेकलेस, तर काय झालं असतं? वी हॅड नॉट पे द डेप्थ विथ इंटरेस्ट. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज. बघा जीवन किती विचित्र आहे. हाऊ फिकल. आणि जीवन किती म्हणजे फिकल आहे, किती विचित्र आहे, स्ट्रेंज आहे, अस्थिर आहे, चंचल आहे जीवन. दिवस फटाफट निघून जातात. हाऊ लिटल इज नीडेड फॉर वन टू बी रुइंड ऑर सेड. म्हणजे नष्ट व्हायला वेळ लागत नाही. इट इज इजियर सेड डन असं म्हणतो आपण की वेळ लागत नाही. वन संडे, मग एका रविवारी काय झालं बघा. ॲज सी वॉज वॉकिंग, सी मीन्स मॅटिल्डा वॉज वॉकिंग इन द चाम्स एलिस सडनली. मग त्या ठिकाणावरून जात होती. सी सॉ मॅम फॉरेस्टर स्टील यंग, स्टील ब्युटिफुल, स्टील चार्मिंग आफ्टर 10 years. म्हणजे ती तरुणही दिसत होती, आकर्षकही दिसत होती आणि सुंदरही दिसत होती. मॅम लॉयझेल फेल्ट इमोशनल. तिला थोडंसं असं वाईट वाटलं. शुड सी स्पीक टू हर? आपण तिच्याशी बोलायचं का? येस ऑफकोर्स बोलूया. अँड नाऊ दॅट शी हॅड पेड शी वूड टेल हर ऑल. वाय ऑल? आता आपण तिचे सगळे कर्ज फेडले, तिचा हार वी हॅव रिटर्न हर रिप्लेस हर गोल्डन नेकलेस. वाय नॉट? का बोलू नये? मग तिने काय झालं बघा. सी वेंट अप टू हर. मग सी वेंट अप मीन्स मॅम लॉयझेल और मॅटेलला लुक अप हर, वेंट अप हर, तिच्याकडे गेली. गुड मॉर्निंग जिनी. आणि तिला गुड मॉर्निंग केलं, शुभ सकाळ म्हणाली, शुभ प्रभात. द अदर ॲस्टॉनिश्ड. द अदर म्हणजे ऑन द अदर हँड मॅडम फॉस्टर ॲस्टॉनिश्ड टू ॲड्रेस सो फॅमिलियरली बाय दिस कॉमन वुमेन. अरे ही अननोन स्त्री आहे आणि हिने मला डायरेक्ट गुड मॉर्निंग केलं माझं नाव घेऊन. डिड नॉट रेकग्नाइज हर. टू रेकग्नाइज म्हणजे ओळखणे. मी तिला ओळखतही नाही. सी स्टॅमर्ड. ती बघत राहिली. फॅमिलॅरिटी म्हणजे एकदम शोविंग क्लोजनेस. फॅमिलॅरिटी अगदी जवळीक ओळखते जणू मला, लाईक आवर फॅमिली मेंबर आवर रिलेटिव्ह. आणि एकदम कसं काय ओळखलं ती? मॅडम फॉस्टर म्हणाली. बट मॅम आय डोंट नो. परंतु फॉस्टर म्हणाले कोणाला? मॅटेल्डाला. मी तुला ओळखत नाही. यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. तुमची काहीतरी चूक झाली असेल मला ओळखण्यात. इन रेकग्नायझिंग मी. नो आय एम मॅटिल्डी लॉयझेल. मी मॅटिल्डी लॉयझेल आहे. हर फ्रेंड अटर्ड अ क्राय. ओरलो मीन्स यू मॅटिल्डी लॉयझेल. माय पुअर मॅटिल्डी, यू हॅव चेंज्ड. हाऊ चेंज्ड यू आर. तू किती बदललीस ग, असं ती तिला एक मैत्रीण दुसरीला म्हणाली. येस आय हॅव हॅड सम हार्ड टाईम सिन्स आय लॉस्ट सिन्स आय लास्ट सिन्स आय लास्ट सॉ यू. मी तुला 10 वर्ष जेव्हा परिस्थिती अँड मेनी मिजरीज, माझ्या दुःख वाट्याला आली, माझं नशिबानं कसा टेक रिव्हेंज केला, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो बदला घेतला. अँड ऑल बिकॉज ऑफ यू. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं. मी हाऊ कॅन डू दॅट? आणि ती फॉरेस्टर मॅडम म्हणाली की माझ्यामुळे कसं काय? यू रिमेंबर. तुला आठवतं? डू यू रिमेंबर इट मीन्स डू यू रिमेंबर. आता या ठिकाणी प्रश्न दिला आहे बघा. व्हॉट डू यू थिंक वॉज रिस्पॉन्सिबल फॉर
मॅटिल्डाज मिझरी, वॉज इट हर फ्रेंड, सी हरसेल्फ, हर हजबंड ऑर द सर्कमस्टन्सेस. आता बघा या ठिकाणी प्रश्न असा विचारलेला आहे लेखकाने आपल्याला की ह्या मॅटिल्डाच्या वाट्याला जे दुःख आलं होतं त्याला त्या दुःखाला जबाबदार कोण होतं? तिची मैत्रीण होती का, ती स्वतः होती का, तिचे पती होते का, सर्कमस्टन्सेस म्हणजे परिस्थिती होती. बघू आपण. बघा, हाऊ कॅन दॅट बी, कसं काय? यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेंड मी टू विअर टू द मिनिस्ट्री पार्टी. तुला आठवतंय का त्या मिनिस्ट्री पार्टीमध्ये मला तू एक उसना डायमंड नेकलेस घालायला दिला होता, परिधान करायला? येस, वेल वेल आय लॉस्ट. हो, आणि मग तीच मॅटिल्डा काय म्हणते, कोणी कोणास म्हटले लक्षात ठेवा, हू सेड टू होम दिस अँड वेंट. वेल आय लॉस्ट इट. हो, मी तो हरवला. व्हॉट डू यू मीन, तुला म्हणायचं काय? यू ब्रॉट इट बॅक, मग तू पुन्हा दुसरा घेतला, परत आणला. आय ब्रॉट, टू ब्रिंग, त्याचा पास्ट टेन्स ब्रॉट आणि पास्ट पार्टिसिपल सुद्धा ब्रॉट. टू ब्रिंग म्हणजे आणणे, त्याचा पास्ट टेन्स ब्रॉट आणि पास्ट पार्टिसिपल सुद्धा ब्रॉट. यू बॅक अनादर एक्झॅक्टली लाईक इट, अगदी तसाच तू पुन्हा परत आणला. अँड इट हॅज टेकन अस 10 years टू पे फॉर इट, आणि तो हाराची परतफेड करण्यासाठी, पैसे फेडण्यासाठी इट टूक 10 years टू पे द डेट विच वॉज टेकन टेकन टू बाय द डायमंड नेकलेस. इट वॉजंट इझी फॉर अस, आणि आमच्यासाठी एवढं हे सोपं नव्हतं. वी हॅड व्हेरी लिटल, आम्ही फार गरीब आहोत. बट ॲट लास्ट इट इज ओव्हर, आणि सगळे 10 वर्षे गेले. अँड आय एम व्हेरी ग्लॅड, आणि आता ती मॅटिल्डा म्हणाली आता मी सुखी आहे. मॅम फॉरेस्टर वॉज स्टन, तिथं एकदम स्तब्ध राहिली. यू से दॅट यू बॉट टू बाय, BUY, टू बाय म्हणजे विकत घेणे, त्याचा भूतकाळ बॉट आणि पास्ट पार्टिसिपल सुद्धा ब्रॉट. बॉट अ डायमंड नेकलेस, तू हिऱ्यांचा हार विकत घेतला. टू रिप्लेस माइन, मला परत करण्यासाठी. येस, यू डिडंट नोटीस देन, तू ओळखलं नाही का? दे वेअर व्हेरी सिमिलर, अगदी सारखे, अलाइक, सेम टू सेम, सिमिलर. अँड शी स्माइल्ड विथ प्राऊड अँड इनोसेंट प्लेजर, आणि ती अगदी निरागसपणे हसली मोठमोठ्याने खदखदून. मॅम फॉरेस्टर डीपली मूड, हळूच पुढे गेली. टू बोथ हर हँड्स, तिचे हात पकडले. ओ माय पुअर मॅटिल्डी, हे माझ्या गरीब मॅटिल्डी. माइन वॉज ॲन इमिटेशन, अगं माझा जो हार होता तो इमिटेशन होता, मीन्स आर्टिफिशियल, नकली होता तो हार. इट वॉज वर्थ 500 फ्रँक्स ॲट मोस्ट, आणि कमीत कमी त्याला फक्त किती 5,000 फ्रँक्स लागले होते, आणि तो 36,000ला विकत घेतला. म्हणजे आता कोण जबाबदार होतं? ट्राय टू अंडरस्टँड. दी स्टोरी इज अडॅप्टेड फ्रॉम द नेकलेस बाय गाय दी मनुपसंद. या स्टोरीमधून हा लेसन ॲडॉप्ट केलेला आहे, घेतलेला आहे. आता बघा या ठिकाणी दिस स्टोरी इज डिवायडेड इंटू 2 parts, Part 1 and Part 2. रीड both part carefully and do the exercise given below. How to do exercise? We are going to try to tell this story or try to write this story in your mother tongue as an assignment or homework, or try to tell this story to your friend, to your parents. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, ती कोणती? ग्रामीण भागामध्ये ही म्हण वापरली जाते, लोकाची नथ आणि नाकाला दुखापत. म्हणजे कशी भरपाई करून द्यावी लागते, एखाद्याची वस्तू आपण वापरण्यासाठी घेतो आणि तिची फोडतोड होते तेव्हा तिची नुकसान भरपाई कशी द्यावी लागते, हे याच्यातून आपल्याला शिकायचं आहे. आता इंग्लिश वर्कशॉप आहे बघा या ठिकाणी. इंग्लिश वर्कशॉप, स्पॉट द एरर, स्पॉट अँड सर्कल द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड देन रिराईट द सेंटेन्सेस आफ्टर करेक्टिंग देम. आता बघा या ठिकाणी काय म्हणतो तो, स्पॉट द एरर, चूक शोधून काढा आणि त्याला असा गोल राऊंड करा आणि ते वाक्य पुन्हा लिहा. नुसता पुस्तकात गोल राऊंड करायचा नाही. बट दे कुड नॉट फाउंड इट, दे कुड नॉट फाउंड इट. बघा
आता एकदा हे कूड कॅनचा भूतकाळ कूड एकदा सहाय्यकारी क्रियापदाचा भूतकाळ झाला की मूळ क्रियापदाचा भूतकाळ होत नाही. म्हणून हे बरोबर करून जर लिहायचं असेल तर बट दे कुड नॉट फाइंड इट पाहिजे. तिकडे फाउंड इट झालेलं आहे म्हणून त्या ठिकाणी फाउंडला आपण गोल केलेला आहे, राऊंड केलेला आहे. ओके. बी, यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड. आता तू तुझ्या यू मस्ट राईट या ठिकाणी पुन्हा राईट गोल केलेला आहे. कसा केलेला आहे तो पाहून पुन्हा लिहायचा आहे. ॲट लास्ट, ॲट दी एंड, द नाही, ॲट दी एंड ऑफ 1 वीक दे हॅव. आता या ठिकाणी हॅव आला म्हणजे पूर्ण वर्तमानकाळ झाला, परफेक्ट प्रेझेंट टेन्स झाला, म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणून या ठिकाणी लॉस्ट पाहिजे. ऑल होप. आता डी बघा, ही वूड बॉरोड. आता पुन्हा आपण पहिल्या वाक्यात पाहिलं होतं वूड, फक्त बॉरो पाहिजे, ईडी प्रत्येक काढून टाकायचा. म्हणजे या ठिकाणी बॉरोला काय करायचं आहे, सर्कल, मेक अ सर्कल अराउंड द वर्ड बॉरो. द रेस्ट. आता राहिलेले तुम्हाला ई, एफ, जी अँड एच हे काय करायचे आहे, हे या ठिकाणी होमवर्कमध्ये सोडवायचे, मला दाखवायचे आहे, होमवर्क दाखवायचा आहे, लक्षात घ्या. चिटचॅट बघा, हॅव यू एव्हर लॉस्ट एनिथिंग व्हॅल्युएबल. आणि आपल्या लेखकाने एक प्रश्न विचारला आहे की तुमच्याकडून काही वस्तू हरवल्या आहे का, आणि यू हॅव टू रिप्लेस द सेम थिंग विच यू लॉस्ट. आणि तुम्ही जी वस्तू हरवली तुम्हाला भरपाई करून द्यावी लागली का. जनरली एव्हरीवन लॉसेस समथिंग. प्रत्येकजण काही ना काही हरवतो, मिस समथिंग. नेम अ बुक मूवीज दॅट मेड यू थिंक. नेम अ बुक मूवी दॅट यू मेड यू थिंक. त्याचे नाव लिहा. व्हॉट वॉज इट अबाउट, ते कशाबद्दल आहे. व्हॉट वॉज द बेस्ट पार्ट अबाउट द बुक मूवी, ह्यामधला सगळ्यात चांगला पार्ट कोणता. आता या ठिकाणी कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता या ठिकाणी बघा, अटरन्स मीन्स सेंटेन्स. हू सेड, टू हुम, वेन. आय टच्ड इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. हू सेड टू हुम दिस. बघा, मॅटिल्डी लॉयझेल सेड टू हर हजबंड वेन. कोणत्या प्रसंगी, वेन दे रिच ॲट होम. तिथं दिलेलं आहे, टायमिंग पण दिले बघा. आता या ठिकाणी मी तुम्हाला हे वाक्य दाखवतोय, ते कुठं अंडरलाईन केलेलं आहे. एक वाक्य तुम्हाला इथं वेन आय लॉस्ट इट आहे, इथं आहे यू मस्ट हॅव मेड इट मिस्टेक, इथं मी अंडरलाईन केलेलं वाक्य आहे ते बघा, तुम्हाला दाखवतो. आय टच्ड इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. तेव्हा त्याने विचारलं, ही आस्क्ड आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन व्हेन यू लेफ्ट द हॉल. म्हणजे हॉल सोडताना त्याने विचारलेलं आहे, वाईल लिव्हिंग द हॉल. ओके. हां, तशीच ती वाक्ये सगळी शोधून काढायची आहे आणि अशा पद्धतीने होमवर्कमध्ये लिहायची आहे. यू हॅव टू मेक 3 कॉलम्स. राईट व्हॉट यू थिंक अबाउट द फॉलोइंग थॉट्स अँड ॲक्शन्स ऑफ मॅटिल्डी. तुम्हाला दीज आर द ओपन एंडेड क्वेश्चन ऑफ पर्सनल रिस्पॉन्स टाईप sentences. Mathilde was shocked, despaired over the loss of her necklace. म्हणजे जेव्हा हार हरवला तिला एक शॉक बसला का. काय वाटतं तुम्हाला. मॅटिल्डी रोट अ नोट टू हर फ्रेंड ॲज अ डिटेक्टेड बाय हर हजबंड. ट्रू ऑर फॉल्सला ही वाक्य विचारली जाऊ शकतात. तुमचं मत लिहायचं आहे. मॅटिल्डी अँड हर हजबंड डिसाइडेड टू रिप्लेस द नेकलेस. तुम्हाला काय वाटतं. मॅटिल्डी रिटर्न द डायमंड नेकलेस टू हर फ्रेंड, आणि ते परत केला. तुम्हाला काय म्हणायचं आहे. अशा प्रकारे वाक्य आहे. त्याच्यानंतर पुढे तसंच पुढचा 4, 5 आणि 6 होमवर्क सोडवायचा आहे. 7 सोडवायचा आहे. काही अडचण आली तर मला विचारायचं आहे. होमवर्क हा स्वतः सोडवायचा असतो, हे लक्षात घ्या. राहिलेला जो भाग आहे 4, 5, 6 आणि 7 हा आपण पुढच्या भागात होमवर्क कसा करायचा ते बघणार आहोत. आलं सगळ्यांच्या लक्षात. इट्स ओके.